भारतीय राज्यघटना भारतीय राज्यघटनेमध्ये आपण मूलभूत हक्काचा अभ्यास करतोय। त्या मूलभूत हक्कामध्ये आतापर्यंत आपण कलम क्रमांक 24 पर्यंतचा जो काही भाग आहे तो आपण पाहिलेला आहे। पाठीमागचा तास आपण जर पाहिला तर पाठीमागच्या तासाला आपण शोषणाविरुद्धचा हक्क जो आहे तो पाहिलेला आहे। त्यामध्ये कलम क्रमांक 23 माणसांचा अपव्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई हा जो काही भाग आहे तो भाग आपण अभ्यासलाय। आणि त्यानंतर कलम क्रमांक 24चा जो काही अभ्यास आहे तो कारखाने इत्यादीमध्ये बालकांना कामास ठेवण्यास मनाई म्हणजे शोषणाविरुद्धचा हक्क कलम क्रमांक 23-24 आपण अभ्यासलाय। आणि त्या अगोदरचा भाग आपण जर पाहिला तर स्वातंत्र्याचा हक्क आपण अभ्यासलेला आहे, कलम क्रमांक 19 ते कलम क्रमांक 22। आणि आज आपण अभ्यास करताना त्या पुढचा जो काही भाग आहे तो आहे धर्म स्वातंत्र्याचा हक्क, कलम क्रमांक 25 ते कलम क्रमांक 28 पर्यंतचा जो काही भाग आहे तो आपल्याला पाहायचा आहे। कलम क्रमांक 25 ते कलम क्रमांक 28 धर्म स्वातंत्र्याचा हक्क तो आपण पाहणार आहे। बघा, ह्यामध्ये आपण भारतीय घटनेतील मूलभूत हक्क आपण जर पाहिले तर त्यामध्ये कलम क्रमांक 12 ते कलम क्रमांक 35 मध्ये हे हक्क दिलेत, भाग 3 मध्ये दिलेले आहेत। आणि त्यापैकी प्रत्यक्षामध्ये कलम क्रमांक 14 ते 32 पर्यंत मूलभूत हक्क दिलेले आहेत। आणि त्यातला आपण बघत असताना पहिला जो काय आहे समानतेचा हक्क, कलम क्रमांक 14 ते 18 तो अभ्यासलाय आपण। दुसरा जो काही गट आहे तो स्वातंत्र्याचा हक्क, कलम क्रमांक 19 ते 22 तो देखील अभ्यासलेला आहे। तिसरा जो आहे तो शोषणाविरुद्धचा हक्क 23-24 जो काल आपण अभ्यासलाय। आणि चौथा जो आहे तो आहे धर्म स्वातंत्र्याचा हक्क, कलम क्रमांक 25 ते कलम क्रमांक 28 पर्यंतचा जो काय भाग आहे तो भाग आपल्याला या तासाला बघायचा आहे। आता हे कलम क्रमांक 25 ते कलम क्रमांक 28 मध्ये कोणकोणते हक्क आहेत ते सुरुवातीला बघूया आपण। त्यातलं कलम क्रमांक 25 आपण जर पाहिलं तर विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्मांचे मुक्त प्रकटीकरण, आचरण व प्रचार, म्हणजे पहिलं जे आहे तर सत्सद विवेक बुद्धीने वागण्याचे आणि धर्माचे पालन, आचरण व प्रचार करण्याचे स्वातंत्र्य हे कलम क्रमांक 25 आहे। कलम क्रमांक 25 नंतर कलम क्रमांक 26, तर त्या कलम क्रमांक 26 मध्ये धर्मविषयक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य, कलम क्रमांक 26 मध्ये आपण पाहत असताना धर्मविषयक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य। कलम क्रमांक 27चा भाग आपण जर पाहिला तर कलम क्रमांक 27 मध्ये एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरता कर देण्याबाबत स्वातंत्र्य आहे 27। आणि कलम क्रमांक 28चा जो काय भाग आहे तो त्यामध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य। म्हणजे असे एकूण जे काही कलम आहेत 4 कलमांचा अभ्यास जो आहे तो अभ्यास आपल्याला आजच्या तासाला करायचा आहे। तर आपण सुरू करूया। एकूण जे 7 गट सुरुवातीला होते तर त्या 7 गटापैकी चौथा जो काही गट आहे धर्म स्वातंत्र्याचा हक्क तो आपण सुरू करतोय। प्रत्यक्षामध्ये संपत्तीचा हक्क जो आहे तो कलम क्रमांक 31 वगळण्यात आलेला आहे। आणि सध्या एकूण किती हक्क आहेत तर 6 हक्क आहेत। आणि जो संपत्तीचा हक्क जो आहे हा 44व्या घटनादुरुस्तीने एक कायदेशीर हक्क जो आहे हा कायदेशीर हक्क बनवलेला आहे, जो प्रकरण 4 मधील 300A मध्ये टाकून तो कायदेशीर हक्क बनवण्यात आलेला आहे। त्यामुळे आता घटनेमध्ये जर मूलभूत हक्कांचे गट आपण जर पाहिले तर एकूण किती गट आहेत तर 6 गट आहेत। तर सुरुवात करूया आपण। चौथा गट धर्म स्वातंत्र्याचा हक्क, धर्म स्वातंत्र्याचा हक्क कलम क्रमांक 25 ते कलम क्रमांक 28। आता कलम क्रमांक 25 काय म्हणते बघूया। तर कलम क्रमांक 25 मध्ये विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण व प्रचार। हे कलम क्रमांक 25 मध्ये काय सांगितलेलं आहे तर विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण व प्रचार, म्हणजे कलम 25 ने सर्व व्यक्तींना सत्सद विवेक बुद्धीने वागण्याचा, धर्माचे पालन, आचरण व प्रचार करण्याचा स्वातंत्र्याचा हक्क प्रदान केलाय। आणि ह्यामध्ये एकूण 4 महत्त्वाचे गट केलेले आहेत। म्हणजे कलम 25 काय सांगतं की सर्व जे काही व्यक्ती आहेत ते व्यक्तींना सत्सद विवेक बुद्धीच्या स्वातंत्र्याचा आणि धर्म मुक्तपणे प्रकट करण्याचा, त्याच्या आचरणाचा व त्याचा प्रचार करण्याचा हक्क आहे। म्हणजे कोणताही व्यक्ती जो आहे तो स्वतःच्या इच्छेनुसार धर्माचं आचरण करू शकतोय, धर्माचा प्रचार करू शकतोय। तर या संदर्भामध्ये कलम क्रमांक 25 जे ते सांगतं। आणि त्यापुढे सांगितले आहे की कलम क्रमांक 25 मध्ये हे जे काही हक्क आहेत या हक्काचे एकूण पुढे देखील 4 गट केलेत किंवा पुढील 4 प्रकारचे हक्क सर्व व्यक्तींना, ते भारतीय असतील किंवा भारतीय नागरिक असतील किंवा परकीय नागरिक असतील, तर या सर्वांसाठी कलम क्रमांक 25 जे आहे तर ते 25 लागू होणार आहे। तर हे जे 4 गट सांगितले ते 4 गट आपल्याला पाहिजेत। त्यातला पहिला गट आहे, पहिला जो काही गट आहे तर त्यामध्ये सांगितलेलं आहे तर सत्सद विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य। पहिला काय सांगितलंय तर सत्सद विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य। आता सत्सद विवेक बुद्धी म्हणजे काय असेल तर आपल्याला आवडेल त्या पद्धतीने देवाशी असलेल्या आपल्या संबंधाला आकार देण्याची व्यक्तीची अंगभूत स्वातंत्र्य।
म्हणजे सत्सद विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य आपण बघत असताना कलम क्रमांक 25 मध्ये एकूण 4 घटक आपल्याला पाहिजे आहेत. त्यामध्ये विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य, धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण व प्रचार. तर त्यातला पहिला भाग आहे सत्सद विवेक बुद्धी स्वातंत्र्य. ह्याचा अर्थ असा आहे की व्यक्तीचे देवासंबंधित किंवा प्राणीमात्रासंबंधित नाते जोडण्याचे त्याच्या इच्छेनुसार आंतरिक स्वातंत्र्य. म्हणजे देवाशी नाते जोडण्याचे जे काही स्वातंत्र्य आहे हे स्वातंत्र्य त्यामध्ये दिलेलं आहे, ज्याला आपण काय म्हणू शकतोय सत्सद विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य. आणि आपल्याला आवडेल त्या पद्धतीने देवाशी असलेल्या आपल्या संबंधांना आकार देण्याचे व्यक्तीचे अंगभूत स्वातंत्र्य आहे, त्याचा समावेश जो आहे तो ह्या सत्सद विवेक बुद्धीच्या स्वातंत्र्यामध्ये येणार आहे. दुसरा आहे प्रकटीकरणाचे स्वातंत्र्य. आता प्रकटीकरण म्हणजे काय की स्वतःचा धार्मिक विश्वास व श्रद्धा खुलेपणाने व मुक्तपणे प्रकट करण्याचे स्वातंत्र्य. दुसरा भाग सांगत असताना काय सांगितलेलं आहे की स्वतःचा धर्माचा विश्वास व श्रद्धा खुलेपणाने व मुक्तपणे प्रकट करण्याचे स्वातंत्र्य, म्हणजे त्याला आपण काय म्हणतोय प्रकटीकरणाचे स्वातंत्र्य. आपण जो धर्म स्वीकारलेला आहे त्या धर्मावर विश्वास ठेवू शकतोय, त्या धर्मावर श्रद्धा ठेवू शकतोय, त्या संदर्भामध्ये आपण काही धार्मिक कार्यक्रम करू शकतोय. तर याचं जे काही स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्याला सांगितलं आहे प्रकटीकरणाचं स्वातंत्र्य. आणि ह्यामध्ये सांगत असताना आपल्या धार्मिक श्रद्धा व विश्वास उघडपणे व मुक्तपणे व्यक्त करण्याची मुभा जे ती ह्यामध्ये दिलेली आहे. मग पहिला भाग आपण जर पाहिला सत्सद विवेक बुद्धी स्वातंत्र्य, तर त्यामध्ये काय सांगितलं की व्यक्तीचे देवासंबंधी नाते जोडण्याची त्याच्या इच्छेनुसार एक आंतरिक स्वातंत्र्य जे ते स्वातंत्र्य त्यामध्ये दिलेलं आहे. आणि प्रकटीकरणाचं स्वातंत्र्य म्हणजे काय की जो धर्म स्वीकारलाय तर त्या धर्मावर विश्वास ठेवणं, श्रद्धा ठेवणं किंवा त्याचा मुक्तपणे प्रकट करणं, तर ह्या सगळ्या गोष्टी जे आहेत तर ह्यामध्ये असतील, ज्याला आपण काय म्हणू शकतोय प्रकटीकरणाचं स्वातंत्र्य. तिसरा भाग आहे आचरणाचे स्वातंत्र्य. आचरण करू शकतोय, विविध स्वरूपाच्या विधी असतील, उपवास असतील किंवा विविध स्वरूपाचे सण जे आहेत, धार्मिक सण जे आहेत हे आपण साजरे करू शकतोय. हिंदू धर्म असेल, मुस्लिम असेल किंवा शीख असेल, पारसी असतील, म्हणजे त्या धर्मानुसार ते आचरणाचं जे काही स्वातंत्र्य आहे हे स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला प्राप्त झालेलं आहे. म्हणजे धार्मिक उपासना, विधी, संस्कार, सण इत्यादीच्या आचरणाचे तसेच श्रद्धा व आदर्शाचे प्रदर्शन करण्याचे स्वातंत्र्य. म्हणजे विविध धर्मामध्ये असणारे अनेक स्वरूपात जे काही आदर्श आहेत तर आदर्शाचे ते प्रदर्शन करू शकतात, त्याचं आचरण करू शकतात, त्यावर श्रद्धा ठेवू शकतात. तर असा भाग सांगितलेला आहे की आचरणाचे स्वातंत्र्य. आणि आचरण म्हणजे काय असेल, धार्मिक पूजा, विधी, समारंभ करणे आणि विश्वास आणि कल्पनाचे प्रदर्शन करण्याचे स्वातंत्र्य. सत्सद विवेक बुद्धी स्वातंत्र्यामध्ये आपण काय पाहिलेलं आहे, पहिल्यांदा की आपल्याला आवडेल त्या पद्धतीने आपण देवाशी नातं जोडू शकतोय. दुसरा भाग काय सांगितलेला आहे की स्वतःच्या धर्मावर विश्वास ठेवू शकतोय, श्रद्धा खुलेपणाने व मुक्तपणे प्रकट करू शकतोय. तिसरा जो आहे तर आपल्या धर्माची आपण उपासना करू शकतोय, विविध स्वरूपाचे सण असतील, पूजा असेल, विधी असेल, समारंभ असेल किंवा जे काही आदर्श असतील, विविध स्वरूपाच्या कल्पना असतील, तर यांचं प्रदर्शन जे हे प्रदर्शन करण्याचं स्वातंत्र्य जे आहे तर त्याला आपण काय म्हणतोय आचरणाचं स्वातंत्र्य असं म्हणतोय. आणि ह्यातला चौथा जो आहे ते आहे प्रचाराचं स्वातंत्र्य. स्वतःच्या धार्मिक श्रद्धांचा प्रचार व प्रसार करणे तसेच धर्माची तत्वे स्पष्ट करणे यांचे स्वातंत्र्य. मात्र यामध्ये दुसऱ्या व्यक्तीचे सक्तीने स्वधर्मात धर्मांतर करण्याचा हक्क समाविष्ट नाही. सक्तीच्या धर्मांतरामुळे विवेकबुद्धीच्या स्वातंत्र्याचा लोप होतो. ह्यामध्ये काय सांगितले की प्रचाराचं स्वातंत्र्य म्हणजे आपला जो काही धर्म आहे, आपल्या धर्मावर आपली श्रद्धा असणं आवश्यक आहे आणि आपला धर्म वाढवण्याचा प्रयत्न जो आहे हा प्रत्येक करू शकतोय किंवा प्रचार आणि प्रसार करू शकतोय. आपल्या धर्माची तत्व सर्वसामान्याला स्पष्ट करून देऊ शकतोय. तर अशा स्वरूपाचं सांगितलेलं आहे. पण ह्यामध्ये दुसरा भाग काय सांगितलेला आहे की दुसऱ्या व्यक्तीला सक्तीने स्वधर्मामध्ये धर्मांतर करण्याचा हक्क जो आहे तो ह्यामध्ये समाविष्ट नाही. म्हणजे ह्यामध्ये आपण कलम क्रमांक 25 मध्ये जो चौथा जो काय भाग आपण पाहणार आहे, धर्म प्रचारात स्वातंत्र्य म्हणजे काय की आपल्या धर्माची जी काही तत्व आहेत ही तत्व इतरांपर्यंत पोहोचू शकतोय, त्याचा प्रसार करण्याचं स्वातंत्र्य आहे. पण दुसऱ्या व्यक्तीचा आपल्या धर्मामध्ये धर्मांतर करण्याचा हक्क जो आहे तो यामध्ये समाविष्ट नाही. जबरदस्तीनं धर्मांतरणाच्या सर्व व्यक्तींना हमी दिलेल्या सत्सद विवेकबुद्धीच्या स्वातंत्र्याला बाधा येते. म्हणजे आपण पहिला भाग आपण जर पाहिला तर यामध्ये सत्सद विवेकबुद्धी स्वातंत्र्य म्हणजे काय की आपल्याला आवडेल त्या पद्धतीनं आपण देवावर विश्वास ठेवू शकतोय किंवा आपल्याला आवडेल त्या पद्धतीने देवाशी असलेल्या आपल्या संबंधांना आकार देऊ शकतोय. आणि ह्यामध्ये आपण चौथा भाग जर बघितला प्रचाराचे स्वातंत्र्य, तर ह्या प्रचाराच्या स्वातंत्र्यामध्ये आपण आपल्या धर्माच्या तत्वांचा प्रसार करू शकतोय, ते सर्वसामान्यपर्यंत पोहोचू शकतोय. पण इतर त्याचबरोबर आपण बघत असताना ह्यामध्ये दुसरा एक महत्त्वाचा भाग सांगितला की दुसऱ्या व्यक्तीच्या सक्तीने स्वधर्मामध्ये आपण धर्मांतर करू शकत नाही. आणि असं जर झालं असेल तर त्यामध्ये पहिला जो घटक आहे
विवेकबुद्धीच्या स्वातंत्र्याचा लोप होतोय. तर अशा प्रकारे हे 4 घटक जे आहेत, हे 4 घटक आपण पाहिलेत. पहिला घटक पाहत असताना काय पाहिलं, तर सत्सद विवेकबुद्धीचे स्वातंत्र्य. आपल्याला आवडेल त्या पद्धतीनं आपण आपला जो काय देव आहे त्या देवाशी आपलं नातं आपण निर्माण करू शकतोय. दुसरा भाग जो आहे तो प्रकटीकरणात स्वातंत्र्य. स्वतःच्या धार्मिक विश्वास व श्रद्धा खुलेपणाने आणि मुक्तपणे प्रकट करू शकतोय. तिसरं म्हणजे आचरण करू शकतोय. त्यामध्ये विविध स्वरूपाचे धार्मिक विधी करू शकतोय, पूजा असतील, समारंभ असतील, आणि आपल्या ज्या काही कल्पना असतील किंवा आदर्श जे आहेत तर त्या आदर्शांचं प्रदर्शन करू शकतोय. आणि चौथा आहे धर्म प्रचारात स्वातंत्र्य. म्हणजे आपल्या धर्माचा विश्वास आणि धर्माची जी तत्व आहे ते इतरांपर्यंत आपण पोहोचू शकतोय, ते स्पष्ट करू शकतो, हे जर स्वातंत्र्य आहे. पण दुसऱ्या व्यक्तीला सक्तीने स्वधर्मात धर्मांतर करण्याचा हक्क जो आहे तो यामध्ये समाविष्ट नाही. आणि असं जर झालं असेल तर त्यातला पहिला जो घटक आहे विवेकबुद्धी स्वातंत्र्याचा ह्यामध्ये लोप होऊ शकतोय. आता ह्यामध्ये सांगत असताना कलम क्रमांक 25 मध्ये फक्त धार्मिक विश्वास तत्व यांचा समावेश आहे. कलम क्रमांक 25 आपण जर विचार केला तर कलम क्रमांक 25 मध्ये फक्त धार्मिक विश्वास यांचा समावेश होतो असं नाही, तर धार्मिक रीती विधी यांचाही समावेश होतो. हे वरील विवेचन आपण जे काय केले त्यावरून लक्षात येईल आपल्याला. हा हक्क सर्व नागरिकांना तसेच नागरिक नसलेल्या सर्वांनाही प्राप्त आहे. म्हणजे अर्थात या धर्मावर सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता, आरोग्य आणि मूलभूत हक्काच्या इतर तरतुदी यांच्या मर्यादा देखील आहेत. आणि राज्याला काही ज्या काही कृती आहेत त्या कृती करण्याची परवानगी देखील त्यामधून मिळणार आहे. म्हणजे आपण कलम क्रमांक 25चा विचार करत असताना तर हे कलम क्रमांक 25 फक्त धार्मिक विश्वासावर नाही, तर धार्मिक विश्वासाच्या बरोबर धार्मिक जी काही तत्व आहे त्या तत्वांच्या बरोबर धार्मिक विधींचाही यामध्ये समावेश आहे. आणि हा जो काही भाग आहे हा दोन्हींसाठी, म्हणजे भारतीय नागरिक जे आहेत तर त्यांच्यासाठी देखील आहेत, आणि परकीय जे काही नागरिक आहेत तर त्या परकीयांसाठी आहे. त्यामध्ये शत्रू परकीय असतील किंवा मित्र परकीय असतील. आता यासाठी काही अपवाद दिलेले आहेत, तर ते अपवाद आपल्याला पाहिजेत. तर वरील हक्क मात्र सार्वजनिक जी काही सुव्यवस्था आहे, सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता, आरोग्य यांच्या अधीन राहूनच प्राप्त होणार आहेत. म्हणजे हे जे काही हक्क दिलेले आहेत तर हे हक्क कशाशी संबंधित आहेत, तर सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता, आरोग्य आणि मूलभूत हक्कांच्या इतर ज्या काही तरतुदी आहे यांच्या मर्यादा आहेत आणि त्यानुसार हे करावं लागतं. आणि त्यातलं पहिला अपवाद सांगितलंय की धर्माचरणाशी संबंधित कोणत्याही आर्थिक, वित्तीय, राजकीय किंवा धार्मिकेतर कार्याचे नियमन करण्याचा अधिकार. मी यामध्ये सांगितलं काय की अपवाद काय सांगितलं, तर अपवाद सांगत असताना धर्माचरणाशी संबंधित कोणत्याही आर्थिक, वित्तीय, राजकीय किंवा धार्मिकेतर कार्याचे नियमन करण्याचा अधिकार देखील दिलेला आहे. आणि दुसरा जो आहे तर त्यामध्ये सांगत असताना सामाजिक कल्याण व सुधारणेची तरतूद करण्याचा किंवा सार्वजनिक स्वरूपाच्या हिंदू धार्मिक संस्था, हिंदूंचे सर्व वर्ग व पोटभेद यांना खुले करण्यासाठी तरतूद करण्याचा अधिकार. मग हे दोन महत्त्वाचे अपवाद ह्यामध्ये दिलेत राजसंस्थेला. त्यातला पहिला सांगितलं आहे धर्माचरणाशी संबंधित कोणत्याही आर्थिक, वित्तीय, राजकीय किंवा धार्मिकेतर कार्याचे नियमन करण्याचा अधिकार दिलाय. आणि दुसरं म्हणजे काय की सामाजिक कल्याण व सुधारणेची तरतूद करण्याचा किंवा सार्वजनिक स्वरूपाच्या हिंदू धार्मिक संस्था, हिंदूंचे सर्व वर्ग व पोटभेद यांना खुले करण्यासाठीची जी काही तरतूद आहे तर अशी तरतूद करण्याचा अधिकार कुणाला दिलेला आहे, तर हा अधिकार जो आहे हा राजसंस्थेला दिलेला आहे. म्हणजे धार्मिक रीतीशी संलग्नित असलेल्या आर्थिक, वित्तीय, राजकीय व इतर धर्मनिरपेक्ष कृतीचे नियमन किंवा त्यावर बंधने देखील घालू शकते राजसंस्था. म्हणजे ह्यासाठी नियमन देखील घालू शकते. धार्मिक रीतीशी संलग्न असणार पहिला भाग आपण जर बघितला, धार्मिक रीती म्हणजे काय की धर्माचरण जे आहे तर त्या धर्माचरणाशी संबंधित कोणत्याही प्रकारची आर्थिक असेल, वित्तीय असेल, राजकीय किंवा धार्मिकेतर कार्याचे नियमन देखील करू शकते आणि त्यावर काही पर्याप्त बंधनं देखील घालू शकते. आणि दुसरं सांगत असताना काय सांगितले, तर समाज कल्याण व सामाजिक सुधारणा यांच्यासाठी तरतूद करण्याने सार्वजनिक स्वरूपाच्या हिंदू धार्मिक संस्था हिंदूंच्या सर्व वर्गासाठी व घटकांसाठी खुले करू शकतात. तर अशा दोन गोष्टी ज्या यामध्ये सांगितलेत हे दोन अपवाद आहेत. म्हणजे पहिला सांगितलेला आहे की धर्माचरणाशी संबंधित आर्थिक, वित्तीय, राजकीय किंवा धार्मिकेतर कार्याचे नियमन करण्याचा अधिकार, आणि दुसरा आहे सामाजिक कल्याण व सुधारणेची तरतूद करण्याचा किंवा सार्वजनिक स्वरूपाच्या हिंदू धार्मिक संस्था, हिंदूंचे सर्व वर्ग व पोटभेद यांना खुले करण्यासाठीची जी काही तरतूद आहे ही तरतूद करू शकतात. त्यानंतर त्या पुढचा जो काही भाग आहे तो भाग आता आपल्याला पाहायचा आहे. ह्या दोन स्वरूपाची स्पष्टीकरणं जे आहेत ही स्पष्टीकरणं दिलेली आहेत. म्हणजे कलम 25च्या शेवटी दोन स्पष्टीकरणं देण्यात आली आहेत. एक महत्त्वाचं स्पष्टीकरण जे आहे ते आहे कृपान बाळगणे शीख धर्मांच्या बाबतीमध्ये
तर शीख धर्माच्या पालनामध्ये कृपान बाळगणे किंवा धारण करणे यांचा समावेश होतो. आणि दुसरं म्हणजे काय, हिंदू या संकल्पनेत किंवा हिंदू या शब्दोल्लेखात शीख, जैन आणि बौद्ध यांचाही समावेश होतो. मग हे 2 स्पष्टीकरण सांगितलेत. तर त्यामध्ये पहिलं स्पष्टीकरण आहे त्यामध्ये कलम क्रमांक 25 मध्ये शेवटी 2 स्पष्टीकरण देतात. त्यातलं पहिलं आहे कृपाने धारण करणे किंवा कृपान धारण करणे व स्वतःबरोबर बाळगणे हे शीख धर्माच्या प्रकटीकरणासंदर्भात समाविष्ट करण्याचे मानण्यात येईल असं सांगितलेलं आहे. म्हणजे कृपान धारण करणे किंवा बाळगणे यांचा समावेश यामध्ये सांगितलेला आहे. आणि दुसरा जे आहे ते दुसरं सांगत असताना हिंदू या शब्दोल्लेखात शीख, जैन वा बौद्ध धर्म प्रकट करणाऱ्या व्यक्तींचाही उल्लेख समाविष्ट असेल असा त्याचा अर्थ लावला आहे. म्हणजे हिंदू जी काही संकल्पना सांगितल्या तर ह्या हिंदू ह्या संकल्पनेमध्ये इतर धर्मांचाही समावेश आहे. शीख असतील, जैन किंवा बौद्ध यांचाही समावेश त्यामध्ये करण्यात आलेला आहे असं सांगितले. हे आहे कलम क्रमांक 25. मी कलम क्रमांक 25 आपण बघत असताना एकूण 4 घटक ह्यातले पाहिलेत. एक म्हणजे सत्सद विवेकबुद्धी स्वातंत्र्य, प्रकटीकरणाचा हक्क, आचरणाचे स्वातंत्र्य आणि प्रचाराचे स्वातंत्र्य. आणि त्याचे 2 अपवाद पाहिलेले आहेत आणि ही 2 स्पष्टीकरण दिले. म्हणजे कृपाने धारण करणे व स्वतःबरोबर बाळगणे हे शीख धर्माच्या प्रकटीकरणात समाविष्ट असल्याचे मानण्यात येईल. आणि दुसरा आहे हिंदू या शब्दोल्लेखात किंवा संकल्पनेमध्ये शीख, जैन वा बौद्ध धर्म प्रकट करणाऱ्या व्यक्तींचाही उल्लेख समाविष्ट आहे असा अर्थ ह्यामध्ये लावला आहे. अशा प्रकारे आपण हे 25 नंबरचं जे काही कलम आहे हे कलम आपण पाहिले. आता त्या पुढचं जे काही कलम आहे कलम क्रमांक 26चा आता आपल्याला अभ्यास करायचा. आता हे कलम क्रमांक 26 कशा संदर्भात आहे तर कलम क्रमांक 26 धर्मविषयक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य. म्हणजे धर्मविषयक व्यवहार जे धार्मिक व्यवहार जे आहेत तर त्या धार्मिक व्यवहाराचे व्यवस्थापन करण्याचे स्वातंत्र्य हे कलम क्रमांक 26 मध्ये सांगितलेलं आहे. आणि ह्यामध्ये सांगत असताना असं सांगितलं की कलम 26 अन्वये प्रत्येक धार्मिक संप्रदायास किंवा त्यातील गटास पुढील हक्क असतील. म्हणजे प्रत्येक जो धार्मिक संप्रदाय आहे तर त्या प्रत्येक धार्मिक संप्रदायास पुढील स्वरूपाचे काही हक्क दिलेत. तर ते हक्क ह्यामध्ये सांगितलेत. तर त्यातला पहिला घटक सांगितलाय धार्मिक व धर्मादायी उद्देशाकरता संस्थांची स्थापना करून ते स्वखर्चाने चालवण्याचा हक्क. म्हणजे पहिलं काय सांगितलेलं आहे धर्मविषयक व्यवहाराची व्यवस्था पाहण्यास स्वातंत्र्य म्हणजे काय की कोणताही धार्मिक संप्रदाय किंवा धार्मिक गट जो आहे हा धार्मिक व धर्मदायी उद्देशाकरता संस्थांची स्थापना करून ते स्वखर्चानं ते चालवू शकतात. हा अधिकार किंवा हा हक्क जो आहे तो हक्क त्यामध्ये दिलेला आहे. म्हणजे धार्मिक व विश्वस्त संस्था ज्या आहेत ह्या संस्था काय करू शकतात त्या स्थापन करू शकतात आणि त्या स्वखर्चानं चालवू शकतात. दुसरं आहे त्यामध्ये धार्मिक बाबीमध्ये आपल्या व्यवहाराची व्यवस्था स्वतः पाहण्याचा हक्क. जे धार्मिक बाब असेल तर त्या धार्मिक बाबतीत आपल्या व्यवहाराचे व्यवस्थापन करणे. हे पहिला घटक आपण जर पाहिला तर जो धार्मिक संप्रदाय आहे हा धार्मिक संप्रदाय काय करणार आहे तर एक म्हणजे काय की स्वतःच्या स्वखर्चाने एखादी संस्था स्थापन करू शकतात धर्मदायी उद्देशाकरता आणि ते स्वखर्चाने चालवू शकतात. आणि दुसरं सांगितलेलं आहे की त्यामधलं जे व्यवस्थापनाचं काम आहे हे व्यवस्थापनाचं काम देखील ते स्वतः करू शकतात. तिसरं आहे जंगम व स्थावर मालमत्ता स्वमालकीची असल्यास व ती संपादन करण्याचा हक्क. तिसरं सांगितलं की स्थावर व जंगम जी मालमत्ता आहे ही संपादन करण्याचा जो काही हक्क आहे तर तो हक्क देखील ह्यामध्ये दिलेला आहे, अधिकार दिलेला आहे. आणि 14 आहे तर कायद्यानुसार अशा मालमत्तेचे प्रशासन करण्याचा हक्क. म्हणजे अशी जी काही मालमत्ता आहे स्वतःची मालमत्ता जी आहे तर अशा मालमत्तेचे कायद्यानुसार प्रशासन जे आहे ते प्रशासन करू शकतात. म्हणजे कलम क्रमांक 26 मध्ये 4 घटक सांगितलेत. एक म्हणजे काय की धार्मिक उद्देशासाठी संस्था स्थापन करू शकतात. 2 म्हणजे त्याचं व्यवस्थापन करू शकतात. 3 म्हणजे ती जी काही जंगम आणि स्थावर मालमत्ता स्वमालकीची जी आहे ते संपादन करू शकतात. आणि 4थं म्हणजे काय की कायद्यानुसार जी मालमत्ता आहे तर त्या मालमत्त्याचं प्रशासन जे हे प्रशासन देखील ते करू शकतात. तर अशा 4 महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत ह्या कलम क्रमांक 26 अंतर्गत दिलेत. अजून एकदा व्यवस्थित चेक करा. पहिलं धार्मिक व विश्वस्त संस्था स्थापन करू शकतात, त्या चालवू शकतात. धार्मिक बाबतीमध्ये व्यवस्थापन करू शकतात. स्थावर व जंगम मालमत्ता जे हे संपादन करू शकतात आणि अशा मालमत्तेचे कायद्यानुसार प्रशासन जे हे प्रशासन ते करू शकतात. हे जे 4 घटक आहेत हे 4 घटक सांगितलेत. आणि त्यापुढे असं देखील सांगितले मात्र हे सर्व हक्क सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व आरोग्य राखण्याच्या अधीन राहूनच प्राप्त होतील. वरती जर सांगितलेलं आहे कलम क्रमांक 25 मध्ये पण तेच सांगितलंय की वरील जे काही हक्क तुम्हाला जे 4 सांगितले होते सत्सद विवेकबुद्धीचे स्वातंत्र्य, प्रकटीकरणाचा हक्क, आचरणाचे स्वातंत्र्य, प्रचाराचे स्वातंत्र्य तर हे सर्व कधी कोणत्या प्रकारे प्राप्त होतील तुम्हाला तर सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व आरोग्य
यांच्या अधीन राहूनच प्राप्त होतात. तसंच ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे. कलम क्रमांक 25 मध्ये जे काही हक्क आहेत, संस्था स्थापन करू शकताय, त्याचं प्रशासन करू शकताय, ती चालवू शकताय, जी मालमत्ता आहे स्वतःच जर असेल तर ते संपादन करू शकताय, त्याचं प्रशासन करू शकताय. तर हे जे काही सर्व घटक आहेत हे हक्क कसे प्राप्त आहेत, तर सार्वजनिक सुव्यवस्था व नीतिमत्ता आणि आरोग्य राखण्याच्या अधीन राहूनच हे होऊ शकतं. त्यानंतर त्या पुढचा जो काही घटक आहे, आता हे कलम क्रमांक 25 आणि 26 मध्ये काय फरक आहे, म्हणजे कलम क्रमांक 25 काय सांगितलेलं आहे, तर कलम क्रमांक 25 व्यक्तीच्या हक्कांची हमी दिलेली आहे. म्हणजे कलम क्रमांक 25 कोणासाठी आहे, तर व्यक्तींसाठी आहे, आणि कलम क्रमांक 26 कोणासाठी, तर व्यक्तींच्या गटासाठी आहे. म्हणजे कलम क्रमांक 25 आपण बघत असताना प्रकटीकरणाचं स्वातंत्र्य आहे एका व्यक्तीला, आचरणात स्वातंत्र्य एका व्यक्तीला, प्रचारात स्वातंत्र्य आहे. पण ज्यामध्ये कलम क्रमांक 26चा आपण विचार करतोय, तर ते कलम क्रमांक 26 कशा संदर्भामध्ये आहे, तर कलम क्रमांक 26 जे आहे हे धार्मिक संप्रदायाच्या बाबतीमध्ये, म्हणजे व्यक्तींचा एक गट जो आहे ह्या गटाच्या बाबतीमध्ये आहे. म्हणजे कलम क्रमांक 26 एकत्रित धार्मिक स्वातंत्र्याचे रक्षण केले. कलम 25 प्रमाणे कलम 26च्या स्वातंत्र्याला सुद्धा सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता, आरोग्य आणि मूलभूत हक्काच्या इतर तरतुदीची मर्यादा घालण्यात आलेली आहे. म्हणजे ह्यामध्ये आपण बघत असताना कलम क्रमांक 25 आणि 26 मधला जो काही बदल आहे, तर त्यामध्ये काय सांगितलं, तर कलम 25 व्यक्तीच्या धार्मिक हक्कांना संरक्षण प्रदान करते, तर कलम 26 धार्मिक संप्रदायांच्या हक्कांना संरक्षण प्रदान करते. आणि दुसऱ्या भाषेमध्ये जर बघितलं तर कलम 26 धर्माचे सामुदायिक स्वातंत्र्य संरक्षित करत असते. हा जो काय भाग आहे तो लक्ष महत्त्वाचा आहे. कलम क्रमांक 25 काय आहे, तर कलम क्रमांक 25 व्यक्तीच्या हक्काची हमी दिलेली आहे, आणि कलम क्रमांक 26 धार्मिक संप्रदाय व घटक यांच्या हक्काची हमी दिलेली आहे. म्हणजे कलम 26 एकत्रित धार्मिक स्वातंत्र्याचं रक्षण केले, आणि ह्या दोन्हीमध्ये पण जे वरती आपण सांगितलं की सार्वजनिक सुव्यवस्था असेल, नीतिमत्ता असेल, आरोग्य असेल, याच्या अधीन राहूनच तुम्हाला हे हक्क जे आहेत हे प्राप्त होतात. धार्मिक संप्रदायाने किंवा घटकाने खालील अटी पूर्ण केले पाहिजेत असे सर्वोच्च न्यायालयाचं मत आहे. सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलेलं आहे, हे जे धार्मिक संप्रदाय आहेत तर ह्या धार्मिक संप्रदायाचे निकष लावलेले आहेत. कोणाला आपण धार्मिक संप्रदाय असं म्हणायचं आहे, तर सर्वोच्च न्यायालयाने ह्या 3 महत्त्वाच्या अटी त्यामध्ये गाठलेल्या आहेत. एक म्हणजे काय, तो एक व्यक्तींचा असा समुदाय हवा ज्यांची धार्मिक श्रद्धांच्या तत्वांची अशी एक व्यवस्था हवी जी त्यांच्या मते त्यांच्या आध्यात्मिक सुस्थितीसाठी आवश्यक आहे. म्हणजे पहिला घटक काय सांगितलाय की सर्वोच्च न्यायालय काय म्हणते, धार्मिक संप्रदाय कुणाला म्हणायचं आहे की ज्यांची स्वतःची अशी तत्वांची व्यवस्था असणं आवश्यक आहे, आणि ती व्यवस्था आध्यात्मिक सुस्थितीसाठी आवश्यक आहे. म्हणजे तो एक व्यक्तींचा असा समुदाय हवा ज्यांची धार्मिक श्रद्धांची किंवा तत्वांची एक अशी व्यवस्था हवी जी त्यांच्या मते त्यांच्या आध्यात्मिक सुस्थितीसाठी आवश्यक आहे. मी ह्यामध्ये दुसऱ्या भाषेमध्ये आपण विचार करत असताना आत्मिक उन्नतीसाठी आवश्यक असणारा विश्वास प्रणाली किंवा तत्व प्रणाली त्यांच्याजवळ असावी, अशा व्यक्तींचा गट हवा. दुसरं सांगितलं आहे त्यांची एक सामायिक संघटना हवी, म्हणजे त्यांची एक साधारण स्वरूपाची एखादी सामायिक स्वरूपाची जी काही संघटना आहे ही संघटना आवश्यक आहे. आणि तिसरं आहे त्याला एक स्पष्ट भिन्नत्व दर्शक नाव हवे, आणि जी काही संघटना असेल तर त्याला विशिष्ट आणि स्वातंत्र्य संदर्भामध्ये जे काही नाव आहे हे नाव असणं आवश्यक आहे, त्याला विशिष्ट व स्वातंत्र्य नाव असायला हवे असं सांगितले. आणि ह्या निकषाच्या आधारे हे 3 महत्त्वाचे निकष आहेत. हे कुणी निकष गाठलेले आहेत, तर सर्वोच्च न्यायालयानं. एक म्हणजे तो एक व्यक्तींचा असा समुदाय हवा ज्यांची धार्मिक श्रद्धांची तत्वांची एक अशी व्यवस्था हवी जी त्यांच्या मते त्यांच्या आध्यात्मिक सुस्थितीसाठी आवश्यक आहे. दुसरं सांगितले त्यांची एक सामायिक संघटना हवी. तिसरं सांगितलेलं आहे तर त्यांना एक विशिष्ट भिन्नत्व दर्शक नाव हवं, स्वातंत्र्य स्वरूपाचं नाव जे ते नाव आवश्यक आहे. अशा 3 अटी गाठलेल्या आहेत. आणि ह्या निकषांचा विचार आपण जर केला तर ह्या निकषाच्या आधारे सर्वोच्च न्यायालयानं रामकृष्ण मिशन व आनंद मार्ग यांना हिंदू धर्मांतर्गत आर्थिक संप्रदाय म्हणून दर्जा दिलाय. म्हणजे हे जे काही निकष सांगितलेले आहेत तर ह्या निकषाच्या आधारे आपण जर पाहिलं तर रामकृष्ण मिशन जे आहे, रामकृष्ण मिशन आणि आनंद मार्ग ह्या ज्या 2 संस्था आहेत त्या हिंदू धर्मातील सांप्रदायिक घटक जे असं म्हणलेलं आहे. तसंच त्यापुढे सांगत असताना अरविंद सोसायटी जे आहे तर अरविंद सोसायटी हा धार्मिक संप्रदाय नसल्याचं देखील घोषित केलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने जे काही निकष दिले त्या निकषाच्या आधारे आपण जर पाहिलं तर रामकृष्ण मिशन आणि आनंद मार्ग जे आहेत तर यांना हिंदू धर्मांतर्गत धार्मिक संप्रदाय म्हणून दर्जा दिलाय, आणि अरविंद सोसायटी जे आहे तर ह्यांना धार्मिक संप्रदाय नसल्याचं घोषित केलेलं आहे. तर अशा प्रकारे हे आपण कलम पाहिलेला आहे. कलम क्रमांक 26चा अभ्यास जो आहे
तो अभ्यास आपण यामध्ये केलेला आहे, कलम क्रमांक 26. आता त्या पुढचा जो काय भाग आहे तो भाग आपल्याला पाहायचा आहे, कलम क्रमांक 27. 25 आणि 26 हे दोन घटक आपण पाहिलेत. आता कलम क्रमांक 27 जे आहे ते त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरता कर देण्याबाबत स्वातंत्र्य. यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरता कर देण्याबाबतचं स्वातंत्र्य जे त्यामध्ये सांगितले. आणि त्यामध्ये असं सांगितलं की कलम क्रमांक 27 अन्वये कोणत्याही व्यक्तीवर असा कर देण्याची सक्ती केली जाणार नाही ज्याचे उत्पन्न एखाद्या विशेष धर्माचे किंवा धार्मिक संप्रदायाचे संवर्धन करण्यासाठी खर्च करायचे आहे. मग ह्यामध्ये पहिली गोष्ट अशी आहे की तुम्हाला स्वातंत्र्य दिल्यामुळे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार धर्माच्या संवर्धनाकरता कर देऊ शकताय, ते स्वातंत्र्य आहे. पण कर देण्याची सक्ती जी आहे ही सक्ती तुमच्यावर असणार नाही किंवा सक्ती केली जाणार नाही. म्हणजे कोणत्याही व्यक्तीवर असा कर देण्याची सक्ती केली जाणार नाही की ज्याचे उत्पन्न एखाद्या विशेष धर्माचे किंवा धार्मिक संप्रदायाचे संवर्धन करण्यासाठी खर्च करायचे आहे. हा महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे ज्या कराच्या रकमेचा विनियोग विशिष्ट धर्माच्या किंवा धर्मातील संप्रदायाच्या विकासासाठी किंवा त्यांच्या कामकाजासाठी केला जातोय, असा कर देण्याची कोणावरही सक्ती केली जाणार नाही. म्हणजे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार देऊ शकताय, पण जो काय कर असेल किंवा जी काय रक्कम असेल तर त्या रकमेचा जो वापर आहे हा एखाद्या विशेष धर्माच्या उन्नतीसाठी, त्यांच्या विकासासाठी किंवा त्यांच्या कामकाजासाठी जर केला जात असेल तर अशा संदर्भामध्ये कर देण्यावर कुठल्याही व्यक्तीवर सक्ती केली जाणार नाही, असं कलम 27 मध्ये सांगितले. आणि अगदी थोडक्यात आपण जर विचार केला तर कर रूपाने गोळा केलेला सार्वजनिक निधी राज्याने विशेष धर्माच्या विकासासाठी किंवा कामकाजासाठी खर्च करता कामा नये असं म्हणता येईल. म्हणजे राजसंस्था जी आहे तर राजसंस्थेला जो काही कर मिळणार आहे तर त्या करातून कोणत्याही एखादा विशेष जो काही धर्म आहे तर त्या धर्माच्या विकासासाठी ते कार्य करणार नाहीत. म्हणजे राजसंस्था करातून प्राप्त सार्वजनिक पैसा एखाद्या विशेष धर्माच्या संवर्धनासाठी किंवा प्रोत्साहनासाठी वापरणार नाहीत, मात्र हे पैसे सर्व धर्माच्या संवर्धनासाठी वापरता येतील. म्हणजे आपण धर्मनिरपेक्ष जी काही संकल्पना आहे ती संकल्पना आपण पाहत असताना भारत हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे. मी विशेष धर्माला मोठा दर्जा दिलेला नाही किंवा अगदी कोणताही जो काही धर्म आहे त्या धर्माला निम्न दर्जा दिलेला नाही. मी राजसंस्थेकडे जो काय गोळा होणार जो काय कर आहे तर त्या कराच्या पैशातून एखाद्या विशेष धर्माच्या संवर्धनासाठी किंवा प्रोत्साहनासाठी राजसंस्था काम करू शकत नाही किंवा सरकार काम करू शकत नाही. आणि जर त्यांना असं संवर्धन जर करायचं असेल, असा विकास जर करायचा असेल तर तो विकास जो आहे हे सर्व धर्माच्या संवर्धनासाठी ते करू शकतात असं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आता ही जी काही तरतूद आहे ही तरतूद केवळ कर आकारण्यावर प्रतिबंध करते. जो काही कर आहे तर त्या कराच्या बाबतीमध्ये हा प्रतिबंध आहे. एखाद्या शुल्क आकारण्यास ही प्रतिबंध करत नाही. मी शुल्क जे आहे तर त्या शुल्कासाठी प्रतिबंध करत नाही. फक्त जो काही कर आहे, टॅक्स जे आहे हा टॅक्स आकारला जाणार नाही. जर टॅक्स जो आहे हा सक्तीनं कोणत्याही व्यक्तीकडून घेतला जाणार नाही की ज्याचा विनियोग जो आहे किंवा ज्याचा वापर जो आहे तो एखाद्या विशेष धर्माच्या उन्नतीसाठी, विकासासाठी केला असेल. पण ह्यामध्ये शुल्क घेऊ शकतात. काही प्रवेश फी जे आहे ते प्रवेश फी घेऊ शकतात. काही मंदिर असतील किंवा इतर स्वरूपाचे संस्थान असतील, धार्मिक संस्था असतील तर ते प्रवेश करत असताना काही शुल्क जे आहेत ते शुल्क घेऊ शकतात. आणि त्या शुल्काचा उद्देश जो आहे हा धार्मिक संस्थाच्या गैरधार्मिक प्रशासनाचे नियंत्रण करणे हा असतो आणि त्या धर्माचे संवर्धन करणे हा नसतो. उदाहरणार्थ यात्रेकरूंना काही सेवा किंवा सुरक्षा उपाय उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्याकडून शुल्क आकारता येईल. मी शुल्काचा विचार करताना ते शुल्क घेऊ शकतात, फक्त कर घेऊ शकत नाही. कारण शुल्काचा जो काही वापर आहे हा शुल्काचा वापर करत असताना तो कसा असेल, गैरधार्मिक प्रशासनावर नियंत्रण करतं. म्हणजे जे काय यात्रेकरू असतील किंवा जे भक्त असतील तर त्या भक्तांच्या सुरक्षा उपाय असतील किंवा इतर स्वरूपाची जे काही सेवा आहेत त्या सेवा त्यातून ते प्रदान करू शकतात. तर अशा प्रकारे आपण हा देखील भाग जो आहे तो महत्त्वाचा आहे. कलम क्रमांक 27 आपण जर पाहिलं तर त्या कलम क्रमांक 27 मध्ये एकच भाग यामध्ये लक्षात घ्यायचा आहे की ही जी काही तरतूद केलेली आहे तर ही तरतूद कशासाठी आहे, तर एखाद्या विशेष धर्माच्या संवर्धनाकरता कर देण्याविषयी स्वातंत्र्य. कोणत्याही व्यक्तीवर असा कर देण्याची सक्ती केली जाणार नाही की ज्या पैशाचा वापर जो आहे तो एखाद्या धर्माच्या विकासासाठी, उन्नतीसाठी होणार आहे, अशी सक्ती केली जाणार नाही. अगदी राजसंस्था ज्या आहे तर त्या राजसंस्थेला जो काही प्राप्त स्वरूपामध्ये जो काही कर आहे, सार्वजनिक पैसा जो आहे तर त्या पैशाचा वापर एखाद्या विशेष धर्माच्या संवर्धनासाठी ते वापरू शकत नाही, एखाद्या विशेष धर्माच्या विकासासाठी ते वापरू शकत नाही. जर वापरायचं असेल त्यांना तर सर्व धर्माच्या संवर्धनासाठी किंवा विकासासाठी ते वापरू शकतात. आणि दुसरा भाग यामध्ये सांगितलाय ही तरतूद कशासाठी आहे तर केवळ करासाठी आहे, ती शुल्कासाठी नाही. शुल्क घेऊ शकतात
कारण शुल्काचा वापर जो आहे हा गैरधार्मिक प्रशासनाचे नियंत्रण करणे हा असतो. तेव्हा हा भाग जो आहे तो लक्षात घ्या. त्या शुल्काचा वापर जो आहे हा यात्रेकरू असतील किंवा भक्त असतील त्यांच्यासाठी सेवा देणं, सुरक्षा उपाय उपलब्ध करून देणं, तर त्यासाठी वापर जो आहे या शुल्काचा करण्यात येऊ शकतोय. हे आहे कलम क्रमांक 27. आणि ह्यातलं शेवटचं कलम आपल्याला पाहायचं आहे, कलम क्रमांक 28. हे कलम क्रमांक 28 काय आहे, तर शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य. म्हणजे कलम क्रमांक 28 अंतर्गत धार्मिक शिक्षणात सहभागी होण्याबाबत किंवा न होण्याबाबत देखील स्वातंत्र्य आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य आहे किंवा धार्मिक शिक्षणात सहभागी न होण्याबाबत देखील स्वातंत्र्य आहे. हा भागात आपल्याला अभ्यासायचा आहे. आता कलम क्रमांक 28 अंतर्गत 3 स्वरूपाच्या तरतुदी दिलेल्या आहेत. कलम क्रमांक 28 जे आहेत तर यामध्ये 3 स्वरूपाच्या तरतुदी आहेत. तर यामध्ये सांगत असताना पूर्णतः राज्याच्या निधीतून चालवल्या जाणाऱ्या शैक्षणिक संस्थेमध्ये धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही. पहिला भाग काय सांगितलेला आहे, तर पूर्णतः 100% आपण ज्याला म्हणतोय 100% जी काही रक्कम आहे, जे अनुदान आहे ते जर शासन जर देत असेल, राजसंस्था देत असेल, ते केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असेल, तर त्या राज्यसंस्थेच्या पैशातून चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणतेही धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा पहिला भाग आहे. दुसरा सांगताना राज्यसंस्थेमार्फत प्रशासित केली जाणारी एखादी शैक्षणिक संस्था जर दान निधी असेल, एन्डॉयमेंट असेल किंवा न्यास ट्रस्ट म्हणून स्थापन करण्यात आली असेल, जेथे धार्मिक शिक्षण आवश्यक आहे तर तेथे धार्मिक शिक्षण दिले जाऊ शकते. तर तिथेही जी काही सक्ती जे ती सक्ती असणार नाही. पण ह्यामध्ये काय सांगितलं की धार्मिक शिक्षण देण्यासाठी धर्मादाय किंवा विश्वास संस्थेने स्थापन केलेल्या पण राज्याच्या प्रशासनांतर्गत असलेल्या शैक्षणिक संस्थेमध्ये ही तरतूद लागू नाही. म्हणजे राजसंस्थेनं एखादी शैक्षणिक संस्था सुरू केलेली आणि ती सुरू करत असताना कशी स्थापन केलेली, तर ती स्थापन करताना दान निधी, एन्डॉमेंट किंवा एक ट्रस्ट म्हणून स्थापन केलेले. एखादी शैक्षणिक संस्था ट्रस्ट म्हणून स्थापन केलेले तर त्या ठिकाणी धार्मिक शिक्षण हे दिलं जाऊ शकतं. बघा, डायरेक्ट आपण पाहत असताना डायरेक्ट शैक्षणिक संस्था आपण एका राजसंस्थेने 100% पैसे गुंतवलेत आणि एखादी शैक्षणिक संस्था सुरू केलेली तर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे धार्मिक शिक्षण दिलं जाणार नाही. पण राजसंस्थेनं किंवा राजसंस्थेच्या प्रशासनामार्फत प्रशासित केली जाणारी एखादी शैक्षणिक संस्था की ज्यामध्ये प्रशासनाचा अधिकार राजसंस्थेचा आहे, तर त्यामध्ये ट्रस्ट असेल किंवा दान निधी असेल, तर त्या ठिकाणी जर धार्मिक शिक्षण आवश्यक आहे तर तिथं धार्मिक शिक्षण जे हे दिलं जाऊ शकतं. हा दुसरा भाग आहे. तिसरा सांगितलेला आहे, शासनमान्य किंवा शासन अनुदानित शैक्षणिक संस्थेमधील कोणत्याही व्यक्तीला त्याच्या किंवा त्याच्या पालकांना तो व्यक्ती अज्ञान असल्यास संमतीशिवाय धार्मिक शिक्षण किंवा उपासनेमध्ये सहभागी होण्यास भाग पाडले जाणार नाही. तिसरं काय सांगितलेलं आहे की शासनाकडून मान्यता मिळालेली आहे किंवा शासन अनुदानित शैक्षणिक संस्था आहे, तर त्या शासन अनुदानित शैक्षणिक संस्थेमध्ये कोणत्याही व्यक्तीला किंवा त्याच्या पालकांना संमतीशिवाय धार्मिक शिक्षण किंवा उपासनेमध्ये सहभागी होण्यास भाग पाडले जाणार नाही. ह्या 3 गोष्टी आपल्याला ह्यामध्ये कलम 28 अंतर्गत अगोदर लक्षात घ्यायच्या आहेत. एक म्हणजे काय, पूर्णतः राज्याच्या निधीतून चालवल्या जाणारी जे काही शैक्षणिक संस्था आहे तर त्या ठिकाणी धार्मिक शिक्षण दिलं जाणार नाही. दुसरं म्हणजे काय की राजसंस्थेमार्फत प्रशासित केली जाणारी एखादी संस्था जे की जी न्यास म्हणून स्थापन झाले, ट्रस्ट म्हणून स्थापन केलेली आहे किंवा दान निधी म्हणून स्थापन केले, एन्डॉमेंट्स म्हणून स्थापन केलेले किंवा ट्रस्ट म्हणून स्थापन केले, तर त्या ठिकाणी जर धार्मिक शिक्षण आवश्यक असेल तर ते शिक्षण दिलं जाऊ शकतं. आणि तिसरा भाग सांगितला आहे की शासन मान्य असेल किंवा शासन अनुदानित शैक्षणिक संस्थांमधील कोणत्याही व्यक्तीला त्याच्या संमतीशिवाय तो व्यक्ती अज्ञान असल्यास संमतीशिवाय, पालकांच्या संमतीशिवाय धार्मिक शिक्षण किंवा उपासनेमध्ये सहभागी होण्यास भाग पाडले जाणार नाही. शासनाने मान्यता दिलेल्या किंवा शासनाकडून अनुदान मिळणाऱ्या शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षण घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर तिच्या संमतीशिवाय त्या संस्थेत दिल्या जाणाऱ्या धार्मिक शिक्षणात सहभागी होण्याची किंवा धार्मिक पूजा कार्यक्रमात भाग घेण्याची सक्ती केली जाणार नाही. आणि अल्पवयीन व्यक्तीच्या बाबतीमध्ये पालकांची संमती जी आवश्यक आहे आणि अल्पवयीन व्यक्ती जर नसेल तर त्या व्यक्तीची संमती आवश्यक आहे. जर धार्मिक शिक्षण जर द्यायचं असेल, उपासनेमध्ये सहभागी करून घ्यायचं असेल, पूजेमध्ये सहभागी करून घ्यायचं असेल, धार्मिक निधी जे काही कार्यक्रम असतात त्यामध्ये सहभागी करून जर घ्यायचं असेल तर कोणत्याही प्रकारची सक्ती केली जाणार नाही, त्यांची संमती घेतली जाणार आहे. आणि जर त्या व्यक्तीचं वय तो अल्पकालीन असेल, 18 वर्षापेक्षा जर कमी असेल तर त्यांच्या पालकांची संमती जी तर ती ह्यामध्ये आवश्यक आहे. आता ह्यावरून आपण जर पाहिलं कलम क्रमांक 28चा विचार आपण जर केला
तर त्या कलम क्रमांक 28नुसार शैक्षणिक संस्था ह्या 4 स्वरूपाच्या सांगितलेत. शैक्षणिक संस्थेचे जे वर्गीकरण आहे हे वर्गीकरण केलेलं आहे. तर त्यातलं पहिलं आहे पूर्णतः राजसंस्थेच्या पैशातून चालवल्या जाणाऱ्या संस्था. वरती देखील आपण पाहिलेलं आहे पूर्णतः राजसंस्थेच्या पैशातून चालणाऱ्या संस्थेवर कोणतंही धार्मिक शिक्षण दिलं जाणार नाही असं आपण पाहिलेलं आहे. इथं काय सांगितलं जे शैक्षणिक संस्थेचे जे 4 प्रकार आहेत त्यातला पहिला प्रकार काय आहे तर पूर्णतः राजसंस्थेच्या पैशातून चालवल्या जाणाऱ्या संस्था. आणि या संस्थेवर काय असतं की धार्मिक शिक्षणावर पूर्णतः बंदी असते. पण ही पहिली शैक्षणिक संस्था झाली. दुसरी म्हणजे काय त्यामध्ये आपण जो दुसरा भाग बघितला तोच इथं दुसरा आहे. मी राजसंस्थेमार्फत प्रशासित केली जाणार आहे. पण त्याला आपण काय म्हणतोय एन्डॉयमेंट किंवा ट्रस्ट असं म्हणतोय. मी दान निधी किंवा ट्रस्ट असं म्हणतोय. तर अशा स्वरूपात स्थापन झालेली तिथं परवानगी आहे. जर आवश्यक असेल तर तिथं धार्मिक शिक्षण जे आहे ते देऊ शकतात. तिथं परवानगी आहे. म्हणजे पहिली पूर्ण राजसंस्थेची दुसरी राजसंस्थेमार्फत प्रशासित झालेली एक ट्रस्ट म्हणून स्थापन झालेली आहे. तिसरं राजसंस्थेनं मान्यता दिलेली. तर राजसंस्थेनं मान्यता ज्या ठिकाणी दिलेली आहे तर त्या ठिकाणी स्वेच्छेनुसार धार्मिक शिक्षणास परवानगी आहे. मी संमती घ्यायची आहे त्या व्यक्तीची संमती घ्यायची आहे. व्यक्ती जर अल्पवयीन असेल तर त्यांच्या पालकाची संमती घ्यायची आहे आणि त्या ठिकाणी धार्मिक शिक्षण दिलं जाऊ शकतं. आणि चौथं राजसंस्थेकडून सहाय्य प्राप्त करीत असलेल्या संस्था. राजसंस्था ज्या आहे तर राजसंस्थेकडून जे काही सहाय्य जे आहे हे सहाय्य मिळणाऱ्या ज्या काही संस्था आहेत तर त्या संस्थेत जो काही समावेश आहे तो समावेश आहे. म्हणजे एकूण शैक्षणिक संस्था किती प्रकारच्या 4. एक म्हणजे पूर्ण राजसंस्थेची 100%. दुसरं राजसंस्थेमार्फत प्रशासित केली जाणार आहे एक ट्रस्ट म्हणून सुरू झालेली संस्था. तिसरं राजसंस्थेनं मान्यता दिलेली संस्था. आणि चौथं राजसंस्थेकडून सहाय्य प्राप्त करत असलेली संस्था. त्यातल्या पहिल्या प्रकारावर धार्मिक शिक्षणावर पूर्ण बंद आहे. दुसऱ्या प्रकारावर धार्मिक शिक्षणास परवानगी आहे. आणि तिसरा आणि चौथा प्रकार जो आहे तो स्वेच्छेनुसार धार्मिक शिक्षणास परवानगी आहे. मी त्या ठिकाणी शिकत असलेले जे विद्यार्थी असतील किंवा जो व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीच्या संमतीनुसार धार्मिक शिक्षण जे आहे ह्या धार्मिक शिक्षणास परवानगी आहे असा भाग यामध्ये सांगितलं आहे. म्हणजे पहिल्या गटातील संस्थेमध्ये धार्मिक शिक्षणास पूर्ण प्रतिबंध, दुसऱ्या गटातील संस्थेमध्ये धार्मिक शिक्षणास संमती आणि तिसऱ्या आणि चौथ्या गटाचा आपण जर विचार केला तर त्या तिसऱ्या आणि चौथ्या गटामध्ये ऐच्छिक आधार जो आहे तर त्या ऐच्छिक आधारावर धार्मिक शिक्षण जे हे दिलं जाऊ शकतं. तर अशा प्रकारे आपण आज धार्मिक शिक्षण किंवा धर्म स्वातंत्र्याचा हक्क जो आहे हा आपण पाहिलेला आहे. ज्यामध्ये कलम क्रमांक 25 ते कलम क्रमांक 28 असे 4 घटक जे आहेत हे 4 घटक आपण पाहिलेले आहेत. अजून एकदा थोडंसं आपण रिवाईज करू. कलम क्रमांक 25 काय सांगितलं आठवा जरा. तर कलम क्रमांक 25 मध्ये सांगितले तर विवेकबुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण व प्रचार. कलम क्रमांक 26 काय आहे तर कलम क्रमांक 26 मध्ये धर्मविषयक व्यवहाराची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य. कलम क्रमांक 27 काय आहे तर कलम क्रमांक 27 मध्ये एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरता कर देण्याबाबत स्वातंत्र्य. आणि कलम क्रमांक 28 काय आहे तर कलम क्रमांक 28 मध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य. तर अशा प्रकारे आजचा हा चौथा गट जो आहे हा चौथा गट आपला आज संपलेला आहे धर्म स्वातंत्र्याचा हक्क. पुढचा जो तास आहे तर त्या पुढच्या तासाला आपण सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क जे अल्पसंख्याक वर्गासाठी महत्त्वाचे आहेत तर ते आपण पुढचा जो काय तास आहे तर त्या पुढच्या तासाला आपण पाहणार आहे. कलम क्रमांक 29 आणि कलम क्रमांक 30चा अभ्यास जो आहे हा आपण पुढच्या तासाला पाहणार आहे. ओके, थँक्यू.